राहुलजी, आज आपण जर बघितलं तर धाराशिवमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एक मोठा कार्यक्रम होतोय. पण या कार्यक्रमाला अजितदादा गेलेले नाही. अजितदादांनी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला जाणं टाळलं असं दिसून येत आहे. कारण मध्यंतरी तानाजी सावंत यांनी खूप तिखट अशा प्रतिक्रिया या अजित पवारांवर दिलेल्या होत्या. साहजिक आहे की तानाजी सावंतांसारखा एखादा मंत्रिपदावर असणारा व्यक्ती ज्यावेळेस म्हणतो की राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो की आम्हाला मळमळ होते, मग अशा प्रकारचं जर ते वक्तव्य करत असतील तर कोणाच्या मनात इच्छा असेल की त्यांच्या कार्यक्रमाला जावं. दादांचं न जाण्याचं कारण दुसरंही असू शकतं, कदाचित त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळं. पण एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की तिथे न गेलं ते चांगलं. कारण जो व्यक्ती अशा पद्धतीनं अपमानजनक बोलत असेल त्याच्या कार्यक्रमाला जायचंच नाही. म्हणून त्याच्यामुळं तानाजी सावंतांना उलट दादा गेले असते तर आज स्टेजवरच ओकाऱ्या झाल्या असत्या. त्याच्यामुळे ते न गेलेलं फार चांगलं. परंतु दुसरीकडे असंही म्हटलं जातं, विशेषतः महाविकास आघाडीकडनं असे आरोप केले जात आहेत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेवरून तीनही पक्ष, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, या तीनही पक्षांमध्ये अतिशय चढाओढ दिसून येते. मुख्यमंत्रीसुद्धा लिहायला तयार नाही आहेत. राष्ट्रवादी लाडकी बहीण योजनाच फक्त लिहित आहे आणि ही योजना आपणच आणली असं वारंवार दावा अजित पवारांकडनं केला जातो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच त्या योजनेचं नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहेत. शंभूराज देसाई साहेबांनी हे वक्तव्य केलं आहे की हे मुख्यमंत्र्यांचं नाव गहाळ करतात. त्यांनी वस्तुस्थिती एकदा बघावी. काही ठिकाणी लाडकी बहीण योजना असं कार्यकर्त्यांकडून झालंही असेल तर त्याला एवढं बाऊ करण्याची गरज नाही. महायुतीतल्या तीनही पक्षाला आपला पक्ष, आपला नेता प्रमोट करणं, वाढवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आता देवाभाऊ धन्यवाद 1500 रुपये दिले अशी एक जाहिरात बारामतीमध्ये होर्डिंग लागलं, म्हणजे देवेंद्रजी फडणवीसांचं. त्यावर दोनच फोटो होते, देवेंद्रजींचा आणि शिंदे साहेबांचा. त्यावर राष्ट्रवादीने कुठेही हरकत घेतली नाही. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरामध्ये अनाथांचा नाथ एकनाथ हे बॅनर झळकले. त्यावर कुठेही अजितदादाचा फोटो नव्हता. तरीही आम्ही आक्षेप घेतला नाही. आणि मग जर जनसन्मान यात्रेमध्ये अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली, कारण अर्थमंत्री ते आहेत, महायुतीमध्ये आम्ही तिघही एकत्र आहोत, शेवटी मुख्यमंत्र्यांची अंतिम मान्यता लागते, पण फायनान्स मिनिस्टरसुद्धा महत्त्वाचे असतो. तर प्रत्येकाने असं ठरलेलंच आहे की भाजपचा प्रचार करावा लाडकी बहीण योजना घेऊन, राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचा करावा, त्याच्यानंतर शिवसेना शिंदेसाहेबांनी त्यांनी करावा. त्याच्यामध्ये बाकीच्यांच्या पोटात पोटछूळ उठण्याचं कारण नाही. आणि शंभूराज देसाई साहेबांना इतकं दुःख वाटत असेल तर जनसन्मान यात्रेमधली अजितदादांची प्रत्येक भाषणं काढा. त्या भाषणामध्ये दादांनी स्पष्ट म्हटलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. त्याच्यामुळे तिन्ही पक्षांनी याच्यामध्ये समन्वय ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि ही योजना तळागाळात आता कशी नेता येईल, पुढं आपल्याकडं वेळ कमी आहे, त्यामुळे आता याच्यात मला असं वाटते यांनी चढाओढ केल्यापेक्षा श्रेयाची शिंदे गटाने आणि भाजपने सर्वांनी एकत्र येऊन एक समन्वय समिती स्थापन झालेलीच आहे. सर्वांनी एकत्र यावं आणि ही लाडकी बहीण योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवावी. बाकीच्या गोष्टी अशी वादग्रस्त वक्तव्य टाळावेत. काल आपण जर बघितलं तर कांदा आणि सोयाबीन आणि विशेषतः बासमती यांच्यावरची जी निर्यात बंदी होती, बासमती आणि कांद्यावरची, ती केंद्र सरकारनं उठवलेली आहे. याबद्दलची आपली काय प्रतिक्रिया? मी सोयाबीनच्या संदर्भातला एक प्रश्न मांडू इच्छितो की कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात तुम्ही माझ्यानंतर नक्कीच पियुष गोयल साहेबांना हा प्रश्न विचारा. पण मी सोयाबीन उत्पादक शेतकरी म्हणून आज सकाळी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांचं ट्विट वाचलं. त्यांनी केंद्र सरकारकडे सोयाबीनच्या संदर्भात 3 मागण्या केल्या. पहिली मागणी, केंद्र सरकारने सोयाबीन हमी भावामध्ये खरेदी करणं सुरू केलं आहे आणि 90 दिवसांची मुदत दिलेली आहे. 4,981 रुपये भाव आहे आणि खर्च 6,000 रुपये. मी महायुतीमधलं जरी घटक पक्षातला असलो तरी माझी राज्य आणि केंद्र सरकारला विनंती आहे की तुम्ही हमी भाव वाढवावा. म्हणजे 6,000 रुपये क्विंटल प्रमाणे सोयाबीन खरेदी झाली तरच त्या शेतकऱ्याला 2 पैसे त्याच्या पदरी पडू शकतात. त्याच्यामुळे माझी मागणी तीच राहणार आहे. आता जे आयात शुल्क उठवलेलं आहे त्याबद्दल अधिक सविस्तर पियुष गोयल साहेब सांगतात. धन्यवाद.